अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। सरकारी महिला कर्मचारी पर अत्याचार, 3 के खिलाफ अपराध दर्ज, डीवाईएसपी अधिकारी की ओर जांच जारी। सरकारी महिला कर्मचारी पे बार बार अत्याचार करते हुए उसे जान से मारने की धमकी देने की घटना 24 अप्रैल की रोज हुई थी। इस मामले में महिला के तकरार पर 3 के खिलाफ 21 जुलाई 2026 के रोज अपराध दाखिल किया गया है। पुलिस ने दिए हुए जानकारी के तहत फिरियादी महिला अनुसूचित जाति की कैटेगरी में रहते हुए सरकारी नौकरी पर काम कर रहे हैं। महिला के तकरार के अनुसार मुख्य अपराधी अक्षय रामराव शिंदे इसने अप्रैल 2024 से लेकर तो मई 2026 तक इस अवधि में उसके इच्छा के खिलाफ बार बार शारीरिक संबंध रखते हुए बारे में किसी को कुछ कहा तो मार के डालने की धमकी दी गई। ऐसी तकरार में आगे कहा गया है कि अक्षय रामराव शिंदे रहने वाला पालम उम्र 31 साल, आशीष उगले रहने वाला उमरा तालुका पालम उम्र 28 साल और विष्णु काकराड़े रहने वाला पालम उम्र 32 साल, इन्होंने शिकायतकर्ता के सम्मति के बिना गर्भपात कराने की साजिश रचने का आरोप है। इस मामले में पालम पुलिस स्टेशन में मंगलवार 21 जुलाई के रोज मामला दर्ज किया गया है। इस अपराध की जांच डीवाईएसपी अधिकारी परभणी चार्ज पूर्णा नामदो रिटे ये आगे की जांच कर रहे हैं। फिलहाल में तीनों अपराधी को भी हिरासत में नहीं लिया गया है, ऐसी जानकारी प्राप्त हुई है। महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके जन्मदिन के अवसर पर और स्वर्गीय अजितदादा पवार उप मुख्यमंत्री इनके जयंती के अवसर पर 96 परभणी विधानसभा चुनाव क्षेत्र में छत्रपति शिवाजी महाराजस्व समाधान शिविर अभियान कार्यक्रम का उद्घाटन आज तारीख 22 जुलाई 2026 बुधवार के रोज सुबह 10 बजे परभणी के वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ के अश्वमेध मैदान के करीब दीक्षांत सभागार में आयोजित किया गया था। कार्यक्रम के अध्यक्ष स्थान पर वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषि विश्वविद्यालय के कुलपति डॉक्टर इंद्रमणि ये रहते हुए प्रमुख अतिथि में महापौर परभणी महानगर पालिका सैयद इकबाल, जिला परिषद के अध्यक्षा श्रीमती सो लता विजय कुमार वाकड़े, जिला कलेक्टर संजय सिंह चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद सीईओ नितिशा महाथुर, परभणी जिले के एसपी पंकज कुमावत, महानगर पालिका के आयुक्त नितिन नार्वेकर आदि मंच पर मौजूद थे। आए हुए मान्यगणों ने अपने विचार व्यक्त करते हुए इस कार्यक्रम में सामाजिक कार्यकर्ता, एनजीओ, उसी के साथ साथ किसान और महिलाएं बड़ी संख्या में मौजूद थे। कार्यक्रम का प्रस्तावित तहसीलदार डॉक्टर राजापुरे इन्होंने किया। छत्रपति शिवाजी महाराज महसूल समाधान शिविर का उद्देश्य और महत्व इस समय बताए गए। इस समय विभिन्न विभाग के लोक कल्याणकारी योजनाओं के लाभार्थियों को मान्यवरों के हाथों प्रतिनिधि तौर पर लाभ का वितरण किया गया। विशेष सकल पुनरीक्षण कार्यक्रम उत्कृष्ट कार्य करने वाले बीएलओ भूमि अभिलेख अधिकारी सुनील मोरे इनका इस समय मान्यवरों के हाथों सत्कार किया गया। कार्यक्रम के बाद नागरिकों के जानकारी के लिए बनाए गए विभिन्न विभाग के स्टॉल प्रदर्शन का मान्यवरों के हाथों रिबन काटकर उद्घाटन किया गया। कार्यक्रम का संचालन शिक्षक प्रवीण वायकोस इन्होंने किया। इस समय नगर सेवक डॉक्टर केदार खटिंग, जिला परिषद गट नेता दिलीप देशमुख, सुरेश भुमरे, शिवाजी भरोसे और इन्होंने भी अपने विचार व्यक्त किए। प्रतिनिधि स्वरूप से अर्जुन पाटिल, नारायण राउत, शुभांगी सरजे इन लाभार्थियों को अपने विचार व्यक्त करने का मौका दिया गया। राज्य में कृषि स्नातकों के विभिन्न प्रलंबित मांगों को तुरंत निपटारा किया जाए। इसके अलावा वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषि विश्वविद्यालय में विद्यापीठ भर्ती के संदर्भ में बेमुद्दत संकल्य अनशन जारी किया गया है। स्पर्धा मंच परभणी इनकी ओर से कुलगुरु को निवेदन दिया गया। निवेदन में कहा गया है कि कृषि विद्यापीठ के सभी संरक्षित रिक्त पदों के लिए भर्ती की प्रक्रिया तुरंत दबाई जाए। इसके अलावा विभिन्न मांगों का निवेदन दिया गया है और उसके लिए संकल्य अनशन जारी किया गया है। इस निवेदन पर कृषि पदवीधर महाराष्ट्र राज्य इनके हस्ताक्षर रहते हुए बड़ी संख्या में आंदोलन में छात्र छात्राएं बैठे हुए नजर आते हैं। उन्होंने क्या कहा आइए जानते हैं। नमस्कार, माझं नाव साक्षी इंगळे आहे आणि मी कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे। आमच्या मागण्या विद्यापीठ भरती पदभरती झाली पाहिजे, कारण की ही 12 वर्षापासून झालेली नाही आहे। आणि दुसरा मेन विषय असा आहे की कृषी विषय हा शालेय शिक्षणात समावेश त्याचा झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन चांगलं होईल भारताचं। हे उपोषण तसंच चालू राहणार जोपर्यंत मागण्या मान्य नाही होतील तोपर्यंत। जर इंडियन कॉन्स्टिट्यूशननुसार विद्यार्थी हे प्रेमानेच म्हणजे लढा देत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की जितकं होईल तितकं आम्ही आमच्याकडून लढा देऊ आणि शांततेनेच लढा देऊ। फक्त जोपर्यंत मागण्या मान्य नाही होत तोपर्यंत पण आम्ही लढा देणार आहोत आणि शेवटापर्यंत लढा देणार आहोत। बस कृषी पदवीधरांच्या विविध मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी स्पर्धा मंचच्या वतीनं हे उपोषण या ठिकाणी करत आहोत। गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आम्ही हे बेमुदत साखळी उपोषण आम्ही या ठिकाणी करत आहोत।
तर याच्यामध्ये प्रामुख्याने जी गेल्या 12 वर्षापासून रखडलेली जी विद्यापीठ पदभरती आहे ती विद्यापीठ पदभरती झाली पाहिजे. त्याचबरोबर गेल्या 20 वर्षापासून आम्ही ज्यासाठी संघर्ष करतोय असा आमचा शालेय शिक्षणामध्ये जो कृषी विषय आहे तो कृषी विषय हा समाविष्ट झाला पाहिजे. त्यानंतर आमची जी तिसरी मागणी आहे ती म्हणजे मृदा आणि जलसंधारणचा आता नुकताच आकृतीबंध तयार झाला. त्याच्यामध्ये जी आमची अलाइड ब्रँच आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग यांना पात्र करण्यात आलं, मात्र हे ॲग्रिकल्चरला पात्र करण्यात आलं नाही. तर त्यांना पात्र केल्याबद्दल आमचा कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही, परंतु आम्ही देखील त्याचाच एक भाग असल्याने ॲग्रिकल्चरला सुद्धा त्याच्यामध्ये पात्र करण्यात यावं अशा या प्रामुख्याने मागणीसाठी या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून आम्ही सर्व विद्यार्थी बेमुदत साखळी उपोषणास या ठिकाणी बसलेलो आहोत. तर विद्यापीठ प्रशासनाकडून या आंदोलनाची आम्हाला समाधानकारक तरी त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही. जर आज आम्हाला समाधानकारक ठोस उत्तर भेटलं नाही तर उद्यापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाची घोषणा करत आहोत. खेती खिलाफ अमेरिकन ट्रेड डील के खिलाफ में किसानों के आंदोलन को केंद्र सरकार ने तुड़वाकर सोनम वांगचुक के अनशन को भी सरकार ने नज़रअंदाज किया है. नीट पेपर फूटने के मामले को लेकर आंदोलन पर आए हुए छात्राओं के साथ लाठीचार्ज किया गया. इन सभी घटना के निषेध में आज तारीख 22 जुलाई 2026 बुधवार के रोज स्वाभिमानी शेतकरी संगठना की ओर से परभनी में अनशन मैदान पर केंद्र सरकार के पुतले को जूतों से मारते हुए आंदोलन किया गया. 20 जुलाई से लेकर तो छात्राओं ने अपने पालकों के साथ निकाले हुए मोर्चे पर पुलिस ने बुरी तरह से लाठीचार्ज किया. इस तरह से 21 जुलाई के रोज देश के 154 से ज्यादा किसानों के संगठनों ने और उनके प्रतिनिधि और किसानों ने और किसान घाट पर एक जगह आकर खेती के खिलाफ अमेरिकन ट्रेड डील के खिलाफ में विरोध प्रदर्शन करने जा रहे थे. राज्य के पूर्व सांसद राजू शेट्टी, पूर्व मंत्री महादेव जानकर, इनके अलावा वीएम सिंह, इनके अलावा अन्य किसानों को मैदान से दिल्ली पुलिस ने हिरासत में ले लिया. किसानों के आंदोलन को पूरी तरह से खत्म करने की कोशिश की गई. इस घटना का निषेध कहते हुए परभनी के स्वाभिमानी शेतकरी संगठन ने केंद्र सरकार के पुतले को जूते से मारते हुए निषेध किया. इस समय किशोर ढगे, सैयद कलीम, राम प्रसाद गमे, प्रसाद गरुड़, माऊली शिंदे, विकास भोपड़े, गजानन धुदाने, मुंजा रोडे, इनके अलावा अन्य बड़ी संख्या में किसान मौजूद थे. आणि शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन आम्ही केलेलं आहे. 20 तारखेला नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळं जे विद्यार्थ्यांचा शांततेमध्ये मोर्चा होता त्या मोर्चाला काठ्या लाठ्या आणि गोळीबार अश्रू नळकांड्या हे केंद्र सरकारनं केलेलं आहे. नरेंद्र मोदी दुसऱ्या देशात जातात तेव्हा तिथल्या महिलांना मेलेडी चॉकलेट देतात. इथल्या विद्यार्थ्यांना न्याय मागताना विद्यार्थी रस्त्यावर उतरतात, त्यांना मात्र सटके देतात आणि गोळ्या चढवतात. याचा निषेध म्हणून काल राजू शेट्टी आणि महादेव जानकर आणि देशातल्या इतर 151 संघटना यांनी अमेरिकेसोबत होत असलेल्या शेतीमालाच्या कराराला विरोध म्हणून किसान घाटवर दिल्ली येथे जमून आंदोलन करणार होते. त्यांना देखील या आंदोलनामध्ये पोलिसांच्या मध्यस्थीनं ताब्यात घेण्यात आलं आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आलं. या दोन्ही घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटना निषेध करते आणि या केंद्र सरकारला इथून पुढच्या निवडणुकीमध्ये हे तुमचं वागणं म्हणजे इतिहासातल्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जसं जनरल डायरनं निष्पाप लोकांना गोळीबार करून मारण्यात आलं तसं तुमचं कालचं हे वागणं निष्पाप विद्यार्थ्यांना गोळीबार केलेला आणि अमेरिकेसोबत केलेल्या शेतीमालाच्या कराराला रद्द करत असताना आंदोलन करत असणाऱ्या त्या शेतकरी संघटनांना तुम्ही बंदिस्ती करता. हे सगळं तुमचं वागणं जनरल डायर सारखं या हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये कोरल्या जाणार आहे आणि पुढच्या 29च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याची पोरं आणि विद्यार्थी तुमच्या बुडावर लात मारून तुम्हाला घरी नाही पाठवलं तर हे याद रखा. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें. डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र. एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभनी. समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक. मोबाइल नंबर 9921691008. महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर परभनी जिले में 55,000 पेड़ लगाए जाएंगे. पालक मंत्री मेघना ठाकुर बोर्डीकर इन्होंने ग्रीन रेवोल्यूशन का संकल्प शुरू किया है. नवदेवन
घन नागरिकों के लिए समर्पित किया जा रहा है। राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आज 55वां जन्मदिन मनाया जा रहा है। इस दिन के मौके पर राज्य मंत्री और पालक मंत्री मेघना ठाकुर बोर्डीकर ने परभनी जिले में ग्रीन रेवोल्यूशन का संकल्प लिया है। इस पहल के तहत देव वन के जरिए पूरे जिले में 55,000 पेड़ लगाए गए हैं। राज्य मंत्री और पालक मंत्री मेघना ठाकुर बोर्डीकर ने बताया कि पहल जिला प्रशासन उसी तरह नगर परिषदों और चैरिटेबल संगठनों की ओर से पेड़ प्रेमियों के जरिए लागू की जाएगी। इसी बड़ी पहल के तहत सेलू नगर परिषद की ओर से आज तारीख 22 जुलाई 2026 बुधवार के रोज सेलू शहर के सरस्वती शिक्षक कॉलोनी सेलू यहाँ पर देववन मियावाकी जैव विविधता उद्यान के भव्य उद्घाटन सम्मेलन इस समय आयोजित किया गया। उसी तरह से महेश नगर यहाँ पर साईं बाबा मंदिर में भव्य रक्तदान शिविर का आयोजन भी किया गया था। ये सुबह 8 बजे कार्यक्रम शुरू होते हुए इन दोनों प्रोग्राम में सेलू नगर परिषद के नगर अध्यक्ष मिलिंद राव सावंत, सेलू नगर परिषद के सीईओ महेश गायकवाड़, पूर्व नगर अध्यक्ष विनोद राव बोराड़े, उपाध्यक्ष शाहीराज बोराड़े, प्रभाग क्रमांक 4 के नगर सेविका शांताबाई, प्रकाश सिंह रघुवंशी, दीपक कोल्हार, प्रशांत रघुवंशी, मनीष भाऊ कदम, बाळू काजळे, निखिल पहाड़े, भाजपा के तालुका अध्यक्ष गणेश काटकर, शहर अध्यक्ष अशोक शेलार, अन्य मान्यजनों के साथ सभी नगर परिषद सदस्य, प्रभाग क्रमांक 4 के नागरिक और नगर परिषद के कर्मचारी बड़ी संख्या में मौजूद थे। नगर अध्यक्ष मिलिंद सावंत इन्होंने न्यूज परभनी महानगर के संवाददाता मोहन समिद्रे इनके पास जो जानकारी दी, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्री असणारे देवेंद्रजी फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेलू शहर व संपूर्ण जिल्हाभरात 55,000 वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या नेत्या मेघनादिदी बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून आम्ही उभारणार आहोत। त्या कार्यक्रमाअंतर्गतच आज सेलू शहरामध्ये सर्व शिक्षक कॉलनी येथील या 1 एकरच्या ओपन स्पेसमध्ये गार्डनमध्ये आम्ही या ठिकाणी मियावाकी जैवविविधता वनस्पती उद्यान या ठिकाणी उभा करत आहोत आणि या उद्यानामध्ये जवळपास 10,000 झाडांचं आम्ही या ठिकाणी लागवड करणार आहोत। हे झाडं 1 चौरस फुटावर 4 याप्रमाणे आम्ही लावणार आहोत आणि राज्याचं म्हणजे सध्या वाढीस लागलेलं तापमान, वाढतं तापमान, जमिनीची होणारी धूप आणि पावसाची अनियमितता यासाठी हे वन हे पूरक ठरणार आहे आणि या वनाला माननीय मेघनादिदी बोर्डीकर यांनी देववन असं नाव दिलेलं आहे आणि या देववनाची संकल्पना आमच्या दिदींनी संपूर्ण जिल्हाभरात राबवण्याचं ठरवलेलं आहे। परभणी महानगरपालिका असू दे किंवा इतर जिल्ह्यातल्या 7 नगरपालिका असू दे, सगळीकडेच निर्देश दिलेले आहेत की अशा प्रकारे जैवविविधता उद्यान आपण उभा करावं। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी असं भव्य असं उद्यान या ठिकाणी उभा करत आहोत। या कामी आमचे नेते विनोदरावजी बोराडे साहेब, आमचे उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, तालुका अध्यक्ष गणेशरावजी काटकर, शहराध्यक्ष आमचे अशोकरावजी शेलार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदरणीय महेशजी गायकवाड साहेब आणि आमचे सर्व नगरसेवक यांचं आणि सर्व कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आम्हाला या कामी मोठं असं सहकार्य लाभत आहे। देश के प्रधानमंत्री के घर के सामने कांग्रेस पार्टी के विरोध प्रदर्शन के विरोध में आज तारीख 22 जुलाई 2026 बुधवार के रोज भारतीय जनता पार्टी परभनी महानगर और परभनी जिला ग्रामीण इनकी ओर से जिला कांग्रेस कार्यालय के शनिवार बाजार यहां पर जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान केंद्र सरकार और माननीय प्रधानमंत्री की सुरक्षा को लेकर किसी भी तरह के समझौता बर्दाश्त नहीं किया जाएगा, ये कड़क संदेश देते हुए कांग्रेस पार्टी के स्टैंड की निंदा की गई। इस समय भारतीय जनता पार्टी के महानगर जिला अध्यक्ष शिवाजीराव भरोसे, जिला अध्यक्ष सुरेश भुमरे के नेतृत्व में बड़ी संख्या में पदाधिकारी, कार्यकर्ता और भाजपा युवा मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्यक मोर्चा, उसी तरह पक्ष के विभिन्न आघाड़ी और मोर्चों के पदाधिकारी बड़ी संख्या में इस आंदोलन में शामिल रहे। इस समय महानगर जिला अध्यक्ष शिवाजीराव भरोसे और जिला अध्यक्ष सुरेश भुमरे इन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। ग्रामीणच्या वतीनं काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका बडरा यांच्या विरोधात आम्ही निदर्शने इथं काँग्रेस कमिटीच्या ऑफिसच्या समोर केलेलं आहे। याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये 19 वेळेस नीट परीक्षा रद्द झाली होती, त्यावेळेस असंख्य विद्यार्थ्यांनी आत्महत्यासुद्धा केली होती। या काळामध्ये अशी कुठली परिस्थिती नसताना विनाकारण उहापोह करून नीटची परीक्षा फेअर करण्यासाठी पुन्हा नीटची परीक्षा घेण्यात आली आणि खऱ्या अर्थाने भाजप सरकारच्या वतीनं विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। पण विनाकारण काही
देशविरोधी लोक याला वेगळं रूप देऊन आज पूर्ण भारताची दिशाभूल करत आहेत. म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यालयाच्या समोर परभणी येथे आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते आणि परदेशात जाऊन नेहमी भारत देशाची बदनामी करणारे राहुल गांधी, आपण काल पाहितलं असेल देशामध्ये अजस्र देशाची दिशाभूल करणे यासाठी आज परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीने महानगर आणि ग्रामीणच्या वतीने राहुल गांधी आणि प्रियंका गांधीचा आम्ही निषेध आंदोलन काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. कारण नेहमीच राहुल गांधीने देशाचा अपमान केला आणि विद्यार्थ्याच्या नावाखाली राजकारण करायचं, देशामध्ये अशांतता निर्माण करायची. कालच देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं की जे दोषी असतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, पण कुठलंही कारण नसताना नेहमी देशाची बदनामी करायचं हे थांबलं पाहिजे. त्यामुळं आज आम्ही राहुल गांधीचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीने महानगर आणि ग्रामीणच्या वतीने केलेला आहे. 23 जुलाई को वंचित बहुजन आघाड़ी ने महाराष्ट्र बंद का आह्वान किया है. सरकार ने 20 जुलाई को दिल्ली के जंतर मंतर के संवैधानिक तरीके से चल रहे मार्च में शामिल लाखों छात्राओं पर लाठीचार्ज किया. इसके विरोध में वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष बाला साहब अम्बेडकर ने 23 जुलाई को महाराष्ट्र बंद का आह्वान किया है. परभनी के सभी नागरिकों से अपील की है कि इस बंद में अपने बच्चों के साथ सड़कों पर उतरे और इस माध्यम से अपना विरोध जताए. परभनी के सभी नागरिक, छात्र संगठन, सामाजिक संगठन, राजनीतिक पार्टियां, पक्की और अस्थायी दुकानें, बाजार, रिक्शा ड्राइवर मालिकों से या एसोसिएशन ड्राइवरों से, मॉल और स्कूल के कॉलेज उसी तरह से बंद के समर्थन में सहयोग करें. जरूरी सेवाओं जिसमें दूध डेयरी, अस्पताल, मेडिकल, एम्बुलेंस जारी रहेगी. ये अपील वंचित बहुजन आघाड़ी ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए की है. इस मौके पर नॉर्थ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट प्रमोद खुटे, साउथ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मनोहर वावड़े, तुषार गायकवाड़, गणेश गाड़े, एन.जी. खंदारे, अशोक वेवड़, दिलीप मोरे, गजानन पारवे, सुनीताताई साळवे, मुजफ्फर खान, शिवाजी वाकड़े, मुदस्सिर असरार, यशवंत सोनोने, राजगृह ब्रिगेड सुधीर साळवे, प्रदीप वावड़े, सुधीर कांबळे, अमोल भालेराव, यशवंत मकरन, विश्वजीत वाघमारे, गौतम धबाले, आनंद सारनीकर, महेंद्र दांडगे आदि के 7 पदाधिकारी इस समय मौजूद थे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जे दिल्लीमधील अमानुष कृत्य झालेलं आहे या शासनाकडून, तर ते सांगण्या अगोदर मी एक तुम्हाला गोष्ट सांगते. जेव्हा महात्मा फुले यांनी सावित्रीबाईला शिक्षणाचा जेव्हा मंत्र देण्यासाठी, शिक्षण शिकवण्यासाठी पुढे आले, त्यावेळेस इथल्या मनुवादी व्यवस्थेने सांगितलं की जर स्त्री शिकली किंवा बहुजन समाजातील मुलं, विद्यार्थी शिकायला लागले तर त्या शिक्षणाच्या आळ्याहून तुमच्या ताटात पडतील. त्यामुळे स्त्रियांना शिक्षण नाकारलं होतं. पण ती भीती मनुवादी व्यवस्थेची आजही कायम आहे. पण त्या लोकांना सांगायचं आहे की त्या शिक्षणाच्या आळ्या आता कॉक्रोचच्या रूपामध्ये तुमच्यासमोर प्रश्न मांडायला आले. जे शिक्षणाला तुम्ही नाकारलं होतं ते शिक्षणाची ढाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेऊन आम्हाला सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला आणि आज ते शिक्षण तुम्हाला प्रश्न विचारते, त्यांच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या अधिकारासाठी आज तुम्हाला प्रश्न विचारतो, तर त्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी तुम्ही त्यांच्या बदल्यामध्ये लाठीचार्ज करत आहात. तर या गोष्टीचा मी जाहीर निषेध करते आणि सगळ्यांना आवाहन करते की जे उद्या वंचित बहुजन आघाडीतर्फे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केलेलं आहे महाराष्ट्र बंदचं, तर त्यामध्ये कुठलीही जात धर्म न पाळता विद्यार्थी हा या देशाचं भविष्य आहे आणि तुमचा माझा सगळ्यांचा विद्यार्थी म्हणून, माणूस म्हणून आपण या बंदला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आणि सगळ्यांनी यावं. बेटी पढाओ आणि बेटी बचाओ हा फक्त त्यांना लोकशाही म्हणजे मतदान लोकांकडून घेऊन निवडून येण्याचा फक्त एक मूलमंत्र होता. बाकी बेटी पढाओ आणि बेटी बचाओ हे आपण आपल्या प्रत्येक न्यूजमध्ये पाहत आहेत. मुलींना कशा प्रकारे मारलं जातं, लेडीजवर अक्षरशः जेंट्स पोलीस मारत आहेत. यावरून समजते की मुलींची किती यांना सुरक्षितता आहे. आणि त्याचबरोबर हे सरकार फक्त ढोंगीशाहीचं सरकार आहे. कुठलीही लोकशाही यांनी जिवंत ठेवलेली नाही. हे फक्त हुकुमशाही आणि हिटलरशाहीला जोपासणारी ही व्यवस्था आहे. येथे 20 तारखेला विद्यार्थ्यांवर जे पोलीस प्रशासनानं अमानुष पद्धतीने जो लाठीचार्ज केला त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. आणि उद्याच्याला जे 23 जुलै जो दिवस आहे, सदैव बाळासाहेब आंबेडकरांनी अख्खा महाराष्ट्र बंदचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळं आज परभणी जिल्ह्याच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, सर्व संघटनेच्या वतीने ही पत्रकार परिषद होती. आणि उद्या व्यापारी वर्गाने, सर्व संचालक मंडळ असतील, काही प्रायव्हेट शाळा असतील किंवा शिक्षण संस्था असतील किंवा ट्युशन वर्ग असेल, लेक्चर वर्ग असेल किंवा अत्यंत आवश्यक सुविधा सोडून सर्वांनी बंद पाळावा. जास्तीत जास्त नागरिकांनी सुद्धा आपल्या पालकांच्या हितासाठी, भविष्यासाठी हे मनुवादी सरकार जो षडयंत्र अशा पद्धतीनं करून आपल्या शेतकऱ्याला व सर्वसामान्य कुटुंबातील जे विद्यार्थी आहेत
यांना कुठंतरी शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं, नोकरीपासून वंचित ठेवण्याचं जो काही कटकारस्थानाने केलेला आहे त्याच्या निषेधार्थ उद्या हा परभणी जिल्हा कायमचा बंद राहणार आहे. सदाभाऊ खोतला एकच सांगायचं, तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहात, अत्यंत गरीब कुटुंबामधले आहात. आपल्याला शेतकऱ्याबद्दल जशी कळवळ आहे तशी विद्यार्थ्याबद्दलही कळवळ असावी. आपण जे वक्तव्य केलेलं आहे या देशाचं भविष्य म्हणजे विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, युवक आहेत. आपण दिलेलं वक्तव्य, केलेलं वक्तव्य तात्काळ माघार घ्या, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आपल्याला महाराष्ट्रभर फिरू देणार नाही, याचा मी जाहीर निषेध करतो. बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी सर्व परभणीकरांना आवाहन करतो की उद्या 23 जुलै सर्व परभणी जिल्हा कडकडीत बंद पाळायचा आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. तर एक बाळासाहेब आंबेडकरांचा एक सैनिक म्हणून परभणी जिल्ह्याला आवाहन करतो की आपण उद्या कडकडीत पाळावा, कारण की हा प्रश्न तुमचा आमचा नसून सर्व महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याचा आहे, संपूर्ण भारताच्या विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळं आपण या बंदमध्ये आपलं सहभाग्य पाळावं एवढीच विनंती करतो. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्याचा नीटचा पेपर फुटलेला आहे आणि फक्त विद्यार्थ्याचा नाही, शिक्षकाचा TETचा पेपर फुटलेला आहे. म्हणजे राज्यामधले देवेंद्र, देशातले नरेंद्र आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र सगळे उंदरासारखे कामं करायले कुरतडण्याचं व्यवस्थेला. आणि म्हणून ज्या पद्धतीनं, आणि का शब्द वापरल्याचं कारण आहे, कारण की जर विद्यार्थ्यांना, युवकांना ही लोक कॉक्रोच म्हणू शकतात, तर यांना उंदरच म्हणलं पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल तर शेतकरी बेजार आहेत, विद्यार्थी बेजार आहेत, बेरोजगारांची संख्या या देशात वाढलेली आहे. मूळ प्रश्नापासून भटकवण्याच्या अगोदर वंदे मातरम म्हणा, ज्यांनी आयुष्यात देशात कधी ज्यावेळेस स्वातंत्र्याचा लढा दिला होता त्यावेळेस म्हणले नाही, ते वंदे मातरमवर डिबेट करण्यासाठी संसदेत काम करण्याचा प्रयत्न करू राहिले. आणि म्हणून संसदेमध्ये सुद्धा, संसदेच्या बाहेर सभागृहात सगळ्याच पक्षांनी, संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर आणि देशभर आंदोलन सुरू झालेलं आहे. निश्चितपणानं अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रानं दिल्लीचं तख्त राखण्याचं काम केलं. अभिजित दिपकेसारखा एक महाराष्ट्राचा तरुण आज दिल्लीचं नेतृत्व करतोय आणि सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा आज 25वा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून देशभरातून तर येतच आहे, पण महाराष्ट्र मागे राहता कामा नये, कारण की महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र कायम सजग आणि देशाला दिशा देणार आहे. म्हणून या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठा आक्रमकपणाने आवाज उचलला पाहिजे आणि प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा या उद्देशानं वंचित बहुजन आघाडीचे माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. आणि त्या महाराष्ट्र बंदची हाक दिल्याच्यानंतर राजगृहाचे वारसदार, राजगृहावरून आदेश आल्याच्यानंतर राजगृह ब्रिगेड जे परभणीतले बाबासाहेबांच्या, फुले शाहूंच्या, सर्व महापुरुषांच्या विचारावर चालणारं जे युथ ब्रिगेड आहे, जे खऱ्या अर्थानं नव्या पिढीची चळवळ, म्हणजे जुनं पॅन्थर नव्या रूपात या परभणीत अवतरलेलं आहे. आणि निश्चितपणानं राजगृहाचं आदेशाचं पालन म्हणून आम्ही या महाराष्ट्र बंदमध्ये, परभणी बंद करण्यासाठी निश्चितपणानं शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा आणि सर्व नियमाचं पालन करून, फक्त व्यापारी बांधवांना आव्हान आहे की आपण आपली व्यापारी संकुलन उत्स्फूर्तपणे बंद करावी. ज्या अगोदरच्या सगळ्यांनीच बैठकीत सांगितलेलं आहे की व्यापाऱ्यांचे सुद्धा मुलं हे नीटच्या परीक्षेसाठी असतील किंवा त्यांची पाहुणरावणी किंवा येणाऱ्या पिढ्यासुद्धा आपल्या परीक्षेसाठी असतील. विद्यार्थ्यांची काळजी म्हणून आणि देशाच्या रक्षणासाठी आणि देशाच्या संविधानाच्या, लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सुद्धा या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभागी व्हावं. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ। पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगराज, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभणी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें, बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि हमारी लिए खबर सबसे पहले आप तक पहुंच सके।